नमस्कार मित्रांनो, भक्तिसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एका आध्यात्मिक विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहेत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे मीनाक्षी मंदिर. हो मित्रांनो, मीनाक्षी मंदिर, मदुराईचे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हे मंदिर मीनाक्षी देवीचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मीनाक्षी देवी ह्या कोण होत्या, ह्या कोणाच्या पत्नी होत्या, कोणाची मुलगी होत्या. तर त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. तर चला व्हिडिओ बघूया. तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं आणि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपुरे, मदुराईची हे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे. मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्य घराण्या एवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सनापूर्वी 400 ते 500 वर्षे ते अगदी 14व्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराई एकछत्रीपणे अंमल गाजवला. मात्र त्यानंतर अलाउद्दीन खिलजीने सेनापती मलिक काफूरने पांड्याचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. काफूरने मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वर मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरुजही तोडले होते. सुदैव म्हणून आतले मंदिर वाचले. नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा बांधले गेले. 16व्या शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठवले. त्याच्याबरोबर सेनापती आर्यनायक मुटली हा सुद्धा गेला. नायक वंशात तिरुमलाई नायक हा सर्वात पराक्रमी होता. त्याने 1659 पर्यंत राज्य केले. त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या. मीनाक्षी मंदिराचे सध्याचे स्वरूप हे कोणा एका राजामुळे आलेले नाही, तर अनेक राजांनी त्यात सहभाग घेतला आहे. मंदिराचे आवार भव्य आहे. 240 मीटर लांब व 260 मीटर रुंद असा हा परिसर आहे. त्याच्या या विस्तारामुळे भक्त पर्यटकांची दमछाक होते. काही नि किती पाहू असे होते. या आवारात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मीनाक्षी देवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहे. जवळच सोन्याच्या मुलामा दिलेला स्तंभ आहे. त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचाही गोपूर आहे. सुंदेश्वरम मंदिराच्या चारही बाजूला गोपूर आहेत. त्यावर हिंदू देवतांच्या, पशुपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर 9 मजली आहे. त्याचे प्रवेशद्वार 20 मीटर उंच आहे. कुंभथडी मंडपमध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषीमुनींच्या प्रतिमा आहेत. जवळच्याच एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत. येथेच चांदीत मडवलेला हंस व नंदी आहे. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक यांचा मंत्री आर्यनायक मुटलीच्या काळात बनवलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 985 स्तंभ आहेत. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराला 4 दारे आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे. या मंदिराबाबत एक दंतकथा सुद्धा आहे. मलया राजा पंड्या निपुत्रिक होता, म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून 3 वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःच्या एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळवण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाने सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे.
फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरावर स्नान केले जाते. मीनाक्षी देवीबद्दल आणखी थोडी माहिती जाणून घेऊया. मीन म्हणजे मासा. मीनाक्षी म्हणजे माशासारखे सुंदर डोळे असलेली. तिचे डोळे सुंदर असल्यामुळे तिला हे नाव देण्यात आले अशी कथा आहे. मीन हे मदनाचे प्रतीक असल्यामुळे प्रणययुक्त डोळे असलेली ती मीनाक्षी असाही या नावाचा अर्थ करण्यात आला आहे. तिच्या अंगाला माशाच्या वासासारखा वास येत होता. हा कथाभागही तिच्या माशाशी संबंध जोडतो. ती कुबेरकन्या असल्यामुळे तिला यक्षिणी म्हणले जाई अशीही एक कथा आढळते. जन्म, विवाह इत्यादी विषयीच्या विविध कथांपैकी एका कथेनुसार ती मलयध्वज नावाच्या पांड्य राजाला नवसाने झालेली मुलगी होती. तिच्या छातीवर 3 स्तन होते. आपल्या बरोबरच्या युद्धात तो अजिंक्य ठरेल त्याला पती म्हणून निवडायचे अशी तिची प्रतिज्ञा होती. तिने अनेक राजांना जिंकल्यावर कैलासावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला, परंतु शंकर तिच्या समोर उभा राहता क्षणी ती लज्जित झाली. तिचा 3रा स्तन गळून पडला आणि तिच्या अंगाला असलेला माशाचा वासही नाहीसा झाला. त्यामुळे तिने शंकराला वरले. सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या ओघात मूळची द्रविड शक्ती देवता असलेल्या मीनाक्षीला पार्वती आणि छोक्कलिंगम या द्राविड देवाला शंकर मानण्यात आले असे दिसते. दरवर्षी चैत्र महिन्यात या दोघांच्या विवाहाचा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो, कारण राजा तिरुमल नायक याने शैव, वैष्णव व शाक्त संप्रदायांमधील कटुता कमी करण्यासाठी हा सोहळा केला होता असे मानले जाते. विष्णूचा अवतार मानलेल्या अलगर या देवाला मीनाक्षीचा भाऊ बनवण्यात आले आहे आणि तो दरवर्षी मीनाक्षी व सुंदरेश्वर यांचा विवाह लावून देण्यासाठी मदुराईला येतो अशी कल्पना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माता मीनाक्षी यांची माहिती कशी वाटली व मदुराईची मीनाक्षी मंदिराची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो.